या स्लाइड शोमध्ये आपण संयुक्त राष्ट्रांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेच्या स्थापनेसाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर अशाच प्रकारची एक संघटना स्थापन करण्यात आली होती. त्याचं नाव होतं लीग ऑफ नेशन्स, राष्ट्रसंघ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन झाली, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जर्मनी, इटली, स्पेन यासारख्या फॅसिस्ट राजवटींच्या वाढीला ही संघटना आळा घालू शकली नाही आणि दुसरे महायुद्धही थांबवू शकले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. आज संयुक्त राष्ट्रांचे 193 सदस्य आहेत. जवळपास सगळे जग या संघटनेचे सदस्य आहे. शेवटचा सदस्य 2011 मध्ये यामध्ये सामील झाला, दक्षिण सुदान. संयुक्त राष्ट्रांचे 5 प्रमुख विभाग आहेत. यामध्ये जनरल असेंब्ली म्हणजे आमसभा, सर्व 193 देश या आमसभेचे सदस्य आहेत. त्यानंतर येते ती सुरक्षा परिषद, ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात महत्त्वाची संघटना. त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, आर्थिक आणि सामाजिक परिषद. संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासनाचा सर्व कारभार पाहणारे संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग, नेदरलँड्स इथे आहे. इंग्लिश, फ्रेंच, चायनीज, स्पॅनिश, अरेबिक आणि रशियन अशा 6 अधिकृत भाषा आहेत. संयुक्त राष्ट्रांची सर्व परिपत्रके, सर्व प्रकारची प्रकाशने या 6 भाषांमधून प्रसिद्ध होतात. यासाठी भाषांतर करणारे एक वेगळा विभाग संयुक्त राष्ट्रांचा कार्यरत आहे. हिंदीला अधिकृत दर्जा मिळावा अशी मागणी बऱ्याच वेळेला केली जाते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले होते, परंतु अजूनही हिंदीचा समावेश संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषांमध्ये करण्यात आलेला नाही. संयुक्त राष्ट्रांचा थेट भाग म्हणून नसल्या तरी संयुक्त राष्ट्र परिवारामधल्या या खालच्या संस्था आहेत. पहिली त्याच्यामधली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. आत्ताच्या कोरोना क्रायसिसमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेची मोठीच चर्चा होताना दिसते. त्यांच्यावर आत्ता आरोप पण झाले आहेत की ते चीनच्या बाजूनी बोलायला लागले आहेत. अगदी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा असा आरोप केलेला होता. दुसरी संघटना आहे ती युनिसेफ. त्याचं सुरुवातीचं नाव होतं युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, तर ते आता बदलून युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड बालक निधी असं साधं सोपं नाव केलेलं आहे, संयुक्त राष्ट्र बालक निधी. परंतु त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो तसाच राहिलेला दिसतो. तिसरी संस्था आहे ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, अणु ऊर्जा, आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा प्राधिकरण. अणु ऊर्जेच्या विकासासंदर्भात, अणु ऊर्जा कुठे कुठे कोणाकडे कोणकोणत्या प्रकारामध्ये आहे, कोण अण्वस्त्र डेव्हलप करतं याची माहिती गोळा करणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था. त्याच्यानंतर आहे ते फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे अन्न आणि कृषी संघटना. हिचं मुख्यालय रोममध्ये आहे आणि ही जगभरातल्या कृषी संबंधानी स्थितीवरती लक्ष ठेवून असते. वेगवेगळे रिपोर्ट्स ते नेहमी सादर करतात. त्याच्यानंतर येते ती युनेस्को या नावाने प्रसिद्ध असलेली संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न संस्था, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को. युनेस्को या नावानेच ही संस्था प्रसिद्ध आहे. जगभरात याची वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये आहेत आणि ते संयुक्त राष्ट्रांचं
शैक्षणिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक घडामोडींसंबंधी कार्य करत राहतात. त्याच्यानंतर महत्त्वाची संयुक्त राष्ट्रांची संघटना आहे ते म्हणजे वर्ल्ड बँक, जागतिक बँक. जगभरातले देश याचे सदस्य आहेत. जवळपास सगळेच संयुक्त राष्ट्रांचे सदस्य हे जागतिक बँकेचे सदस्य आहेत. कम्युनिस्टांना त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रवेश नव्हता. आता कम्युनिझम बऱ्याच ठिकाणावरून संपल्यामुळे आता तो मिळालेला दिसतो. वर्ल्ड बँक देशांना कर्ज देते आणि मग त्यांच्या काही अटी असतात आणि त्या अटींच्या प्रमाणे ते कर्ज मिळतं आणि मग त्याची परतफेड व्याजासहित राष्ट्रांना करावी लागते. वर्ल्ड बँकेवरती आजही अमेरिका, युरोप आणि एकूणच भांडवलशाही प्रधान राष्ट्रांचं प्रभुत्व असलेलं दिसतं. आमसभेची अधिवेशनं वर्षातून साधारणपणे 1-2 वेळेला होतात. 2-3 आठवड्यांचा त्यांचा कालावधी असतो. सर्व सदस्य त्याच्यामध्ये सहभागी होतात. आमसभा ही मुख्यतः चर्चा करणारी संस्था आहे. आमसभेमध्ये ठराव संमत केले जातात, परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं तर तिच्या ठरावांना फारसं महत्त्व राहिलेलं नाही. महत्त्वाचे प्रश्न असतील तर 2/3 मेजॉरिटी 66%, 66% इतक्या राष्ट्रांचा पाठिंबा असेल तरच हे ठराव संमत होतात. तर 2/3 मेजॉरिटी ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, अर्थात सगळे प्रेझेंट असतील असं नाही, बऱ्यापैकी असतात. तर त्यापैकी 2/3 सदस्यांच्या संमतीने ठराव संमत होतात. महत्त्वाचे प्रश्न कोणते असू शकतात? शांतता आणि सुरक्षेसंबंधाने काही शिफारसी करायच्या असतील, संयुक्त राष्ट्रांची जी सगळी विविध अंग आहेत त्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय प्रतिनिधींची निवड करणं, नव्या राष्ट्राला सदस्यत्व देणं किंवा एखाद्याचं सदस्यत्व काही काळासाठी रोखून धरणं किंवा सस्पेंड करणं किंवा एखाद्या राष्ट्राला संयुक्त राष्ट्रांमधून काढून टाकणं, अशी वेळ अलीकडे फारशी आलेली नाही. किंवा मग संयुक्त राष्ट्रांच्या अर्थसंकल्पासंबंधी ज्या तरतुदी असतात त्याच्यावरती चर्चा करणं हे महत्त्वाचे प्रश्न मानले जातात. याशिवाय असलेले इतर सर्व प्रश्न हे सामान्य बहुमताने सोडवले जातात. सामान्य बहुमताने त्याच्यावरती निर्णय होतो. प्रत्येक सदस्य राष्ट्राला एक मत असतं. मग त्याचा आकारमान किंवा त्याची आर्थिक स्थिती, त्याची लोकसंख्या, त्याचं कुठल्या खंडामध्ये तो देश आहे, त्याचं एकूण स्थान, याचा कुठलाही विचार न करता प्रत्येक सदस्याला एक मत दिलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल समानता दिसून येते. परंतु जे रिझोल्युशन्स आहेत, जे ठराव पास केले जातात, संमत केले जातात, ते देशांवर, सदस्य देशांवर बंधनकारक नाही आहे. त्यांनी इच्छा असेल तर ते फॉलो करावेत. आता उदाहरणार्थ भारताने जे म्हणून संयुक्त राष्ट्रांचे ठराव आहेत ते जसेच्या तसे फॉलो केलेले दिसतात. अमेरिका, रशिया, इस्राईल या देशांनी बरेच ठराव त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं दिसतं. सुरक्षा परिषद हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वात महत्त्वाचा भाग. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य असतात. सर्व सदस्य अर्थातच जनरल असेंब्ली, आमसभेकडून निवडले जातात, परंतु त्यापैकी 5 सदस्य हे कायमस्वरूपी सदस्य आहेत. त्यांची एकदाच सुरुवातीला जी नियुक्ती झाली ती कायमची मानली जाते. बाकीच्या 10 सदस्यांची दर 2 वर्षाला निवडणूक होते. आता हे 5 कायमस्वरूपी सदस्य कोणते आणि यांना कायमस्वरूपी सदस्यत्व का मिळालं? 5 सदस्य आहेत अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स आणि चायना. अर्थात अमेरिका त्यावेळेला
जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली त्यावेळेला नव्याने उदयाला आलेली सुपर पॉवर होती. अमेरिकेचा दबदबा वाढता होता, त्यामुळे अमेरिकेला ते सदस्यत्व मिळणं साहजिक होतं. इंग्लंड आणि फ्रान्स ह्या दुसऱ्या महायुद्धापर्यंत अमेरिकेच्या आधीच्या किंवा अमेरिकेच्या बरोबरीच्या म्हणता येईल महासत्ता होते. त्यामुळे त्यांचा सगळीकडे पुढाकार होता, तर त्यांचा समावेश होणंही तसंच साहजिक होतं. रशिया त्यावेळेला USSR, युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक्स, तर रशिया हे अमेरिके इतकाच दबदबा असलेलं दुसरं राष्ट्र. त्यांनी जर्मनांचा पराभव करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांनाही कायम सदस्यत्व देण्यात आलं. चीनला सदस्यत्व मिळावं याच्यासाठी अगदी भारताने सुद्धा प्रयत्न केले, कारण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे चीनची लोकसंख्या. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनेतून बाजूला ठेवणं केवळ अशक्य होतं, किंवा बाजूला ठेवलं असतं तर मग त्या संघटनेला फारसा अर्थ राहिला नसता. कारण आजही तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे 7.5 अब्ज एवढी लोकसंख्या आहे असं गृहीत धरलं, 7 अब्जाच्या पुढे ती नक्कीच आहे, तर त्यापैकी 1.5 अब्ज ही चीनची लोकसंख्या आहे. स्थायी सदस्यांची चर्चा आपण केली. आता अस्थायी सदस्य, 10 अस्थायी सदस्य आहेत. 2 वर्षाच्या मुदतीसाठी आमसभेकडून त्यांची निवड केली जाते. म्हणजे आमसभेचे 193 सदस्य देश निवडणुकीमध्ये भाग घेतात, मतदान करतात आणि 10 देशांची दर 2 वर्षांनी निवड करतात. या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद सर्व 15 देशांना अनुभवता येतं, उपभोगता येतं. दर महिन्याला अध्यक्षपद बदललं जातं, दुसऱ्या राष्ट्राला दिलं जातं. अल्फाबेटिकली हे ठरवलं जातं. म्हणजे ए पासून झेड पर्यंत स्पेलिंगप्रमाणे, अद्याक्षरांप्रमाणे देशांची लिस्ट बनवली जाते आणि दर महिन्याला त्याप्रमाणे अध्यक्ष बदलत जातात. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये नकाराधिकार नावाची आणखीन एक वेगळी तरतूद आहे. नकाराधिकार त्याला इंग्लिशमध्ये व्हेटो पॉवर असं म्हटलं जातं. व्हेटो म्हणजे एखादी गोष्ट त्याला नकार देण्याचा अधिकार. भारतामध्ये तुम्ही ऐकलं असेल, राष्ट्रपतींना संसदेने संमत केलेल्या कायद्यांना नकाराधिकार त्यांना वापरता येतो. म्हणजे एखादा कायदा पास केला आहे, दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी बहुमताने पास केला आहे, राष्ट्रपतींकडे पाठवला, तर राष्ट्रपती त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांची सही आवश्यक असते. तर राष्ट्रपती तिथे नकाराधिकार वापरू शकतात की हे विधेयक मला मान्य नाही, त्यामुळे ते परत पाठवतात. अर्थात परत पाठवलेल्या विधेयकावर पुन्हा जर बहुमताने संमती मिळाली तर मग भारतीय राष्ट्रपतींना व्हेटो पॉवर असत नाही. तर अशी व्हेटो पॉवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 5 स्थायी सदस्यांना आहे. 10 इतर अस्थायी सदस्यांना ती पॉवर नाही आहे, तो अधिकार नाही आहे. म्हणजे 15 सदस्य मिळून एखाद्या विषयासंबंधी चर्चा करतात. भारत पाकिस्तान संबंधाने काही चर्चा होत असेल तर भारत आणि पाकिस्तानवर कारवाई करावी असा जर ठराव समजा संमत झाला, 15 पैकी 11-12 सदस्यांनी मान्यता दिली, तर अमेरिका समजा पाकिस्तानची बाजू घेत असेल आणि अमेरिकेला वाटलं की हा ठराव संमत होता कामा नये आणि अमेरिकेने जर आपला नकाराधिकार वापरला, तर ते 11, 12, 13 काय 14 मतं जरी असली, त्या 14 मतांना अर्थ उरत नाही आणि तो ठराव रद्द होतो. असं शीतयुद्धाच्या दरम्यान म्हणजे 1945 ते 90-91च्या दरम्यान अनेक वेळेला झालेलं आहे. जेव्हा अमेरिकेच्या मित्रांसंबंधी किंवा मित्र राष्ट्रांसंबंधी एखादा ठराव आला असेल तर अमेरिका तिथे नकाराधिकार वापरून आपल्या मित्रांना वाचवतो आणि कम्युनिस्ट राष्ट्रांसंबंधी काही ठराव आला आहे, कम्युनिस्ट राष्ट्रावर एखाद्या कारवाई करण्याचा ठराव आला आहे, तर तिथे USSRने नकाराधिकार वापरला
आणि त्या राष्ट्रांना वाचवलेलं दिसतं. भारताच्या बाजूनी सुद्धा USSRनी बऱ्याच वेळेला नकाराधिकार वापरला आहे, आपल्याला त्याचा फायदा पण झालेला आहे. पण हा नकाराधिकार फक्त कायम सदस्यांना वापरता येतो. त्याच्यानंतर इथे शेवटचा मुद्दा जो मांडलेला आहे तो आहे G4, इंडिया, जपान, जर्मनी आणि ब्राझील. भारत, जपान, जर्मनी आणि ब्राझील, ग्रुप ऑफ 4, 4 देशांचा गट. ह्या 4 देशांच्या गटांना, ह्या 4 देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व हवं आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचा त्याला पाठिंबा आहे, युरोपातल्या बऱ्याच राष्ट्रांचा त्याला पाठिंबा आहे, पण चीनचा त्याला विरोध आहे, आणखीन काही राष्ट्रांचा त्याला विरोध आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत हे सदस्यत्व त्यांना मिळू शकलेलं नाही. जसं प्रत्येक राज्याचं एक सचिवालय असतं, मंत्रिमंडळाला मदत करण्यासाठी सचिवालयाची आवश्यकता असते, प्रशासकीय कार्यालय थोडक्यात. तसं संयुक्त राष्ट्रांचं सुद्धा एक सचिवालय आहे, त्याचे सेक्रेटरी जनरल असतात. अँटोनियो गुटेरेस हे पोर्तुगालचे हे सध्याचे 9वे सेक्रेटरी जनरल आहेत. या सेक्रेटरी जनरल पदावरती आत्तापर्यंत महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांना जगाच्या राजकारणाचं चांगलं ज्ञान होतं. आपले एक भारतातले राजकारणी शशी थरूर यांनी या पदासाठी प्रयत्न केला होता, अर्थात ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले नाही, पण UN त्यांचं बऱ्यापैकी चांगलं काम पण होतं. तर सेक्रेटरी जनरल हे एकूणच संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजावरती लक्ष देतात. संयुक्त राष्ट्रांचं बजेट, संयुक्त राष्ट्रांची एकूण आर्थिक स्थिती ही सगळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंबंधीचे सगळे निर्णय घेतले जातात. नेदरलँड्सच्या हेगमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. आंतरराष्ट्रीय खटले इथे चालवले जातात, म्हणजे 2 किंवा अधिक राष्ट्रांमधल्या खटल्यांचा इथे विचार केला जातो. जेव्हा काही आंतरराष्ट्रीय गुन्हा, म्हणजे उदाहरणार्थ वॉर क्राईम्स, जर्मन नाझी लोकांनी जे अत्याचार केले त्याच्या संबंधीचे सगळे खटले आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये चालवले गेले. सर्बियाचं जे हत्याकांड झालं 1990च्या दशकामध्ये, 1991-92मध्ये, त्यासंबंधीचा स्लोबोदान मिलोसोविक यांच्यावरचा खटला, मिलोसोविक यांच्यावरचा खटला हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्येच चालवला गेलेला आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णयसुद्धा बंधनकारक नाही आहेत, कारण त्यांच्याकडे ते अंमलबजावणी करण्यासाठीची ताकद, फोर्स जो असावा लागतो तो नाही आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषद ही संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक विषयांना वाहून घेतलेली महत्त्वाची संस्था आहे. संयुक्त राष्ट्र आणि त्याचे जे विशेष सगळ्या संस्था आहेत, मगाशी आपण पाहिल्या, जागतिक बँक असेल, युनेस्को असेल, युनिसेफ असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, या सगळ्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद करते. या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे 54 सदस्य आहेत. ते अर्थातच परत आम सभेकडून निवडले जातात, पण इथे त्यांची टर्म 3 वर्षाची असते. अर्थात सगळे एकाच वेळेला निवडले जातात असं नाही, त्याच्यामुळे काही जणांची टर्म लवकर संपते, काही जणांची पुढे 1 वर्षांनी संपणार असेल, तर असं ओव्हरलॅपिंग तिथे होतं. या परिषदेचे अध्यक्ष 1 वर्षासाठी निवडले जातात. त्यांची बैठक जी आहे ती वर्षातून एकदा साधारणपणे जुलै महिन्यामध्ये होते आणि ती 4 आठवड्यांसाठी ही बैठक चालते. ही आर्थिक आणि सामाजिक परिषद मुख्यतः माहिती गोळा करण्याचं, डेटाबेस कलेक्शन, डेटाबेस डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, ते कार्य मुख्यतः करते. त्याच्या आधाराने ॲनालिसिस, विश्लेषण केलं जातं आणि मग सदस्य देशांना सल्ले दिले जातात, शिफारसी केल्या जातात. स्लाइड शोच्या सुरुवातीपासून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण वाचलेलं आहे नागरिकशास्त्रामध्ये की
संयुक्त राष्ट्रांचे 6 विभाग आहेत, पण इथे 5च दाखवले आहेत. तर 6वा विभाग ट्रस्टीशिप काउन्सिल, विश्वस्त परिषद, तो आज आता स्थगित झालेला आहे. त्याच्यामुळे तो स्वतंत्रपणे मी इथे दाखवला. ॲक्टिव्ह असलेले 5 भाग पहिल्या काही स्लाइड्समध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. तर विश्वस्त निधी हा 6वा विभाग होता, आज नाही, आज स्थगित झालेला आहे तो. त्याची स्थापना 1945मध्ये झाली. त्यांच्या हाताखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली 11 ट्रस्ट टेरिटोरीज दिल्या गेल्या होत्या. जगभरातले 11 असे विभाग होते. बहुतेक काही आयलंड्स आहेत, छोटी बेटं आहेत, आणि आफ्रिकेतले काही भाग आहेत. तर ह्या भागामध्ये अत्यंत मागासलेपणा असल्यामुळं त्यांना स्वयंशासन शक्य नव्हतं. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या हे लक्षात आलं की हे अत्यंत मागास भाग आहेत, हे स्वतःचं सरकार स्थापन करू शकत नाही, तर यांना मदत केली पाहिजे. त्यामुळे 7 वेगवेगळ्या देशांना, ज्या महासत्ता आहेत, त्याच्यामध्ये ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, इटली आहे, बेल्जियम आहे, तर या सगळ्यांनी पूर्वी इथे राज्य पण केलेलं होतं. त्यांच्या त्या कॉलनीज होत्या, वसाहती होत्या. तर त्या देशांना पुन्हा सांगण्यात आलं की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांचा विकास करा, आणि स्वयंशासन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणजे त्यांना स्वतंत्र करण्यात येईल. तर 1994पर्यंत ही प्रक्रिया चालू राहिली. 1994पर्यंत टप्प्याटप्प्याने जवळपास सर्व टेरिटोरीज एकतर स्वयंशासन करण्याच्या क्षमतेच्या झाल्या किंवा स्वतंत्र देश म्हणून केव्हाच पुढे आलेल्या होत्या. त्यामुळे 1994 नंतर ट्रस्टीशिप काउन्सिलकडे मग काम राहिलं नाही. मग त्याचं जे विशिष्ट काम दिलेलं होतं ते टार्गेट पूर्ण झालं. त्याच्यामुळे 1 नोव्हेंबर 1994ला असा निर्णय घेण्यात आला की ट्रस्टीशिप काउन्सिल आता स्थगित करण्यात यावं. ते पूर्णतः विसर्जित करण्यात आलं नाही. कारण का, तर त्यासारखी परिस्थिती, ट्रस्टीशिप काउन्सिलने ज्या प्रकारचं काम केलं आहे त्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली, म्हणजे एखादा प्रदेश असा पुन्हा समोर आला की जिथे शासन करता येत नाही आहे, प्रशासन चालवता येत नाही आहे. तर आता सध्या तशी स्थिती सिरिया, इराक, लिबिया अशा काही भागामध्ये दिसती आहे, पण अजूनही तिथलं शासन काही प्रमाणात का होईना अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे अजून तसा विचार संयुक्त राष्ट्रांनी केलेला दिसत नाही आहे. पण जर समजा भविष्यात अशी काही परिस्थिती निर्माण झाली की जिथे पुन्हा कोणाला तरी प्रशासन चालवावं लागेल दुसऱ्या देशाला, तर त्याचा उपयोग व्हावा म्हणून ट्रस्टीशिप काउन्सिल हे पूर्णतः विसर्जित करण्यात आलेलं नाही, तर ते 1 नोव्हेंबर 1994 पासून त्याचं कार्य स्थगित करण्यात आलं आहे. तेव्हापासून त्याच्या वार्षिक ज्या बैठका व्हायच्या त्या बंद झाल्या, आणि आता असं ठरवण्यात आलं आहे की जर गरज लागली तरच वार्षिक बैठक किंवा पुढची बैठक पुन्हा बोलवण्यात येईल. तर कोणत्या होत्या या टेरिटोरीज, प्रदेश कोणते होते आणि कोणत्या देशांनी त्यांचं प्रशासन चालवलं? वेस्टर्न सामोआ हा ओशियानियामधला भाग आहे, आयलंड आहे, तर त्याचा ताबा न्यूझीलंडकडे देण्यात आला. टांगानिका हा आफ्रिकेतला प्रदेश, त्याच्यावर इंग्लंडची सत्ता होती, इंग्लंडची ती कॉलनी होती, त्यामुळे इंग्लंडकडे त्याचा ताबा देण्यात आला. रुवांडा आणि उरुंडी हे जे 2 प्रदेश आहेत त्यांच्यावर बेल्जियमचा प्रभाव होता, त्यामुळे बेल्जियमकडे त्यांचा ताबा देण्यात आला. ब्रिटिश कॅमेरून आणि फ्रेंच कॅमेरून ते तसेच त्या देशांकडे देण्यात आले. ब्रिटिशांच्याकडे ब्रिटिश कॅमेरून आणि फ्रेंचांकडे फ्रेंच कॅमेरून. तसंच टोगोलँड हाही अर्धा ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि अर्धा फ्रेंचांच्या, तर त्याचं प्रशासनही ब्रिटिश आणि फ्रेंचांकडेच देण्यात आलं, कारण त्यांना तिथले भाग माहिती होते. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर त्यांच्या वसाहती तिथे होत्या. न्यू गिनिया हा असाच एक मागास भाग, मागास आयलंड ऑस्ट्रेलियाजवळचं, तर त्याचा ताबा ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. नौरूचा ताबा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडकडे देण्यात आला, युनायटेड किंगडम, UK. ट्रस्ट टेरिटोरी ऑफ पॅसिफिक आयलंड्स बराच मोठा प्रदेश आहे,
आणि छोटी छोटी बेटं आहेत, तर त्या सगळ्यांचा ताबा प्रशासकीय कारणांसाठी अर्थात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA कडे देण्यात. इटालियन सोमालीलँड त्याच्यावर इटलीचा प्रभाव असल्यामुळे त्याचा ताबा इटलीकडे देण्यात. वेस्टर्न सामोआ या प्रदेशाचं रूपांतर सामोआ या स्वतंत्र देशामध्ये झालं. टांगानिका हा जो प्रदेश होता त्यांनी झांझिबार बरोबर ते एकत्र आले. झांझिबार ही एक अशीच प्रोटेक्टरेट होती जी ब्रिटिशांच्या ताब्यात होती. झांझिबार बरोबर ते एकत्र आले आणि मग त्यांनी युनायटेड रिपब्लिक ऑफ टांगानिका अँड झांझिबार असं स्थापन केलं आणि मग त्याचं पुन्हा नाव बदलण्यात आलं आणि नामांतर त्याचं झालं आणि सध्या त्याचं नाव आहे युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया. रुवांडा आणि उरुंडी या दोन प्रदेशांचे आज दोन देश झाले आहेत आफ्रिकेतले, रवांडा आणि बुरुंडी. ब्रिटिश कॅमेरूनचा समावेश नायजेरियामध्ये झाला. फ्रेंच कॅमेरून हा स्वतंत्र रिपब्लिक ऑफ कॅमेरून म्हणून पुढे आला. ब्रिटिश टोगोलँडचं रूपांतर घानामध्ये झालं. आज घाना हा मोठा स्वतंत्र देश आहे. फ्रेंच टोगोलँड जो आहे त्याचं टोगोलीज रिपब्लिक झालं आणि आता त्याला टोगो असं म्हणतात. टोगोवरती तुम्ही क्लिक करून पहा तर तुम्हाला लिंक दिली आहे गुगल मॅप्सची. टोगो आफ्रिकेमध्ये नेमका कुठे आहे ते दिसेल. पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण ते मॅप पण परत पाहणारच आहोत. न्यू गिनिया हा पापुआ या प्रदेशाबरोबर त्याचं एकत्रीकरण झालं आणि पापुआ न्यू गिनिया असं नवीन राष्ट्र पुढे आलं. नौरू ह्याचं नाव तेच राहिलं, फक्त तो एक स्वतंत्र देश झाला. स्ट्रॅटेजिक ट्रस्ट टेरिटोरी ऑफ पॅसिफिक आयलंड्स, पॅसिफिक महासागरामधली बरीचशी बेटं, त्याच्यामध्ये आहे फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, मार्शल आयलँड्स, पालाऊ, हे सगळे स्वतंत्र देश झाले. नॉर्दर्न मरियाना आयलंड ही अमेरिकेची कॉमनवेल्थ टेरिटोरी, कॉमनवेल्थ प्रदेश झाला. इटालियन सोमालीलँड, ट्रस्ट टेरिटोरी ऑफ इटालियन सोमालीलँड अँड ब्रिटिश सोमालीलँड प्रोटेक्टोरेट. सोमालीलँड अर्धा इटलीच्या ताब्यात होता, अर्धा ब्रिटिशांच्या. ते दोन्ही एकत्र आले आणि त्याचा सोमालिया झाला. आजचा सोमालिया, त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणतात. मॅपवरती त्याचा तुम्ही आकार बघितला तर शिंगासारखा आकार दिसतो, म्हणून त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणतात. हा मॅप पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्रिकेमधले सगळे प्रदेश दिसतील. जो रेड तिथे इंडिकेटर आहे तो आहे टोगो. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे घाना. उजव्या बाजूला तुम्हाला नायजेरिया दिसेल. नायजेरियाच्या शेजारी कॅमेरून. आफ्रिकेच्या एकदम पूर्व किनाऱ्याला म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ असलेला प्रदेश सोमालिया. त्यामुळे तिथे पायरेट्स मोठ्या प्रमाणावर आहेत. सोमालियामध्ये अनागोंदी गोंधळ बराच आहे. सोमालियामध्ये UN पीस मिशन गेलं होतं, त्याच्यामध्ये भारताने मोठी भूमिका बजावली. सोमालियाच्या खाली तुम्ही आलात थोडंसं, केनिया आणि त्याच्याही खाली तुम्हाला टांझानिया दिसेल. रवांडा आणि बुरुंडी हे टांझानियाच्याच थोडे बाजूला, युगांडाच्या खाली रवांडा आणि बुरुंडी हे दोन देश दिसतील. हा ओशियानियाचा मॅप आहे. ओशियानिया म्हणजे पॅसिफिक किंवा प्रशांत महासागरामधल्या बेटांचा प्रदेश. तर ओशियानियामध्ये मार्शल आयलँड्स, नौरू, समोआ, फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया आणि पालाऊ या बेटांचा समावेश होतो. तसंच तुम्हाला दिसेल की ऑस्ट्रेलियाच्या वरती लाल रंगामध्ये आहे तर पापुआ न्यू गिनिया हाही प्रदेश तुम्हाला इथे दिसेल. हा
पापुआ न्यू गिनियाचा स्वतंत्र मॅप, ऑस्ट्रेलियाच्या बरोबर वरती पापुआ न्यू गिनिया तुम्हाला दिसेल. त्यानंतर हा येतो तो नॉर्दर्न मरियाना आयलंड्सचा मॅप. नॉर्दर्न मरियाना आयलंड ही आजही अमेरिकेची, संयुक्त राष्ट्र युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची विश्वस्त टेरिटोरी आहे, कॉमनवेल्थ टेरिटोरी आहे. कॉमनवेल्थ टेरिटोरी म्हणजे काय, तर अमेरिकेच्या एकूण घटनात्मक आणि प्रशासकीय भाषेमध्ये वापरला जाणारा हा शब्द आहे. अमेरिकेची मूळ 50 राज्य, त्या 50 राज्यांना सोडून बाकीचे जे टेरिटोरीज अमेरिकेशी संबंधित आहेत, अमेरिकेच्या ताब्यात आहेत, अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहेत, त्यांना त्यापैकी 2 टेरिटोरीजना ते कॉमनवेल्थ टेरिटोरीज असं नाव देतात. त्यातली पहिली आहे ती नॉर्दर्न मरियाना आयलंड्स, जे आत्ता आपण मॅप पाहिला, आणि दुसरं आहे ते प्युर्टो रिको, जो कॅरेबियन आयलंड्सच्या जवळ आहे.